नमस्कार, मी रुचिता अभंग आज आली आहे नाशिकमधील सुप्रसिद्ध फॅशन ब्रँड दुबई किंग फॅशन स्टुडिओमध्ये आणि माझ्यासोबत आज आहेत सौ सीनार भास्कर कापडी मॅम, ज्या दुबई किंग फॅशन स्टुडिओच्या फाउंडर आणि ओनर आहेत. तर आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की त्यांनी इतका मोठा ब्रँड नाशिकमध्ये कसा एस्टॅब्लिश केला. तर आपण आता सीना मॅमशीच बोलूयात. नमस्कार, मी सौ सीना भास्कर कापडी, दुबई किंग फॅशन स्टुडिओची सर्वा. खरं तर रुचिता सांगायचं झालं तर हे कुठलंच बॅकग्राऊंड आमच्याकडे माझ्या सासरी पण नाही आणि माहेरी पण नाही. म्हणजे बिझनेस हा प्रकारच आमच्याकडे नाही. आम्ही शेतकरी कुटुंबातली आहोत आणि आईकडं पण शेती, सासरी पण शेतीच आहे. आणि माझी जर जर्नी सांगायची म्हटली लग्ना अगोदरची सुरुवात तर अतिशय गरिबीत आमचे दिवस गेले. आई वडील आणि मी आम्ही तिघच असायचो घरामध्ये आणि आई वडिलांनी दुसऱ्यांची मोलमजुरी करून मला शिकवले आणि अक्षरशः घरात लाईट पण नव्हता आमच्या. तर घराच्या शेजारी ग्रामपंचायतीचा पोल होता, त्यावर लाईट होता आणि त्याच्या खाली बसून मी अभ्यास केलाय. घरात लाईट नसल्या आणि पाऊस यायचा ना अक्षरशः तर मला असं वाटायचं पावसाळाच नको, का तर माझा अभ्यास होत नव्हता. कारण पाऊस आला की तिथं बाहेर बसता यायचं नाही. आणि दुसरे एक प्रॉब्लेम असा होता की आईचं माझ्या घर असं मातीचं असं झोपडीसारखं होतं आणि त्यात आतमध्ये अभ्यास करायचा म्हटलं छोट्या दिव्यावरती, ठीक आहे चला ऍडजस्ट पण करू. पण इतका पाऊस असायचा ना की त्या झोपडीचे जे कौल आहे ना त्याच्यातून ते फुवारे पाण्याच्या मध्ये यायचे, मग ते पूर्ण पुस्तक माझे ओले होऊन जायचे. तर इतका मोठा प्रॉब्लेम मला तो पावसाळ्यात यायचा. आणि अशा परिस्थितीतून शिकत शिकत पुढे सरकारी नोकरी करायची या हेतूने मी स्पर्धा परीक्षा दिल्या, मेहनत केली. खरं तर सांगायचं तर 12-12 तास अभ्यास केला आणि क्लास वन ऑफिसरची पोस्ट मी मिळवली. नोकरीला लागले, छान नोकरी सुरू होती. मग त्यानंतर लग्न झालं माझं श्री भास्कर बन्सीलाल कापडे यांच्यासोबत. आणि माझ्या नवऱ्याचं खूप स्वप्न होतं की व्यवसाय करावा, एक तर त्यांनी करावं किंवा मी पण व्यवसायात यावंच. आणि मग ते माझ्यामध्ये त्यांना असं स्किल असं दिसायला लागलं की हीच व्यवसाय करू शकते. आणि इतकी मोठी नोकरी त्यांनी मला की नाही तू नोकरी सोडस, तू व्यवसायात ये, आपण व्यावसायिक सुद्धा असलं पाहिजे. आणि मराठी माणूस का व्यवसाय करू शकत नाही, करू शकतो. त्यासाठी मग या व्यवसायात मी आले आणि केली सुरुवात.